मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनसे कार्यकर्त्यांनी राज्यातील टोल नाक्यांवरील वसुली बंद पाडली। राज्यात टोल वसुलीच्या नावाखाली जनतेची लूट सुरू असून आतापर्यंत किती टोल वसूल केला गेला, त्याचा वापर कुठे झाला याचा खुलासा सरकारने द्यावा। सरकार जोपर्यंत वसुलीत पारदर्शकता आणत नाही तोपर्यंत जनतेने टोल भरू नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले। ठाकरे यांनी आवाहन करताच त्याचे पडसाद मंगळवारी राज्यातील विविध टोल नाक्यांवर पाहायला मिळाले। ठाकरे यांनी आदेश देताच मनसे कार्यकर्ते राज्यातील विविध टोल नाक्यांवर धडकले आणि टोल वसुली बंद केली। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से, वाकसई, सोमाटणे, लोणावळा आणि तळेगाव, चाकण रस्त्यावरील इंदोरी, पुणे, नाशिक रस्त्यावर मोशी येथील नाक्यावरील टोल वसुली बंद केली। कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर पहारा देत वाहन चालकांना टोल न भरण्याचे आवाहन केले, तसेच टोल न भरताच गाड्या जाऊ दिल्या। वाहनधारकही या आंदोलनाचे स्वागत करत टोल नाक्यांवरून सुसाट सुटले। मनसेने गेल्या महिन्यात सलग 15 दिवस राज्यातील विविध टोल नाक्यांवर सर्वे करून रोज किती टोल वसुली केली जाते याचा अभ्यास केला। त्यानंतर लोकांनी टोल भरू नये आणि नाक्यावर टोल भरण्यासाठी जर जबरदस्ती केली तर प्रत्येक टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ता पहारे द्यायला असतील असे बजावले होते। त्यानुसार राज्यातील विविध टोल नाक्यांवर टोल वसुली बंद आंदोलन करण्यात आले। शेकडो कार्यकर्त्यांनी नाक्यावर टोल वसुली बंद केली आणि टोल न भरताच गाड्या रवाना केल्या। टोल नाक्यावरील कर्मचारी आणि IRBचे नाक्यावरील व्यवस्थापक यांनीही कोणताही प्रतिकार न करता वाहने सोडून दिली। यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांनी जय मनसेच्या घोषणाही दिल्या। नाक्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हो, गेल्या म्हणजे राजसाहेबांच्या सर्वेच्या आंदोलनामध्ये पथकर याच्यामध्ये आम्ही एकूण 14 दिवसाचं आंदोलन ह्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी 650 ते 700 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते स्वतःच्या भाकरी बांधून या ठिकाणी सर्वे पूर्ण केला। त्या सर्वेमधली आकडेवारी माननीय राजसाहेबांकडे आम्ही पोहोचवली। ऑफ सीझन असताना देखील, कोणतीही नसताना देखील या टोल नाक्यावर 50 लाखाची दैनंदिन सरासरी ही रोजची आहे आणि शनिवार आणि रविवार या ठिकाणी 70 ते 72 लाख रुपये या ठिकाणचा टोल वसूल होतो, अशी आमची आकडेवारी माननीय राजसाहेबांकडे आम्ही सादर केली। आमचं तर असं म्हणणं आहे की आता तुम्ही 7 वर्ष झालं इथून टोल घेताय। महत्त्वाचं म्हणजे शिवापूर टोल नाकाच आमच्या दृष्टिकोनातून भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली या तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचा आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी हा टोल नाका हलवावा म्हणून या भागातल्या 3 लोकप्रतिनिधी, 3 आमदारांसमवेत कैलासवासी वांजळे असताना बैठक घेतली होती 7 महिन्यापूर्वी, म्हणजे त्याच्या अगोदर, आणि त्या बैठकीत निर्णय झालेला असताना देखील हा टोल नाका इथून हलवला गेला नाही। हा टोल नाका नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा आहे। इथं दैनंदिन अपघातामध्ये आता चाललेले जी कामं आहेत, 6 पातळीचे तर कामं झाली नाहीत। नाही, आता माननीय राजसाहेबांनी या आंदोलनाचा जो उद्देश आहे तो या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी एक अपील केलेलं आहे की आपण कर भरू नये, म्हणून हे अपील करण्यासाठी नागरिकांनी हे आंदोलन हातात घ्यावं अशी राजसाहेबांची भूमिका आहे। ती पोहोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्ह्यातले आणि पुणे शहरातले कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत की जनतेने आंदोलन, जनता टोल भरणार नाही परंतु सक्तीने जर टोल वसुली केली तर त्याचं संरक्षण द्यायला राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामान्य कार्यकर्ता देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।